फिल्म मेकिंगचे क्लासेस चालू आहेत? क्लासेस नाही मी करत आहे, पण मी मास्टर्ससाठी त्याला मी अप्लाय करणार आहे. सो फिल्म मेकिंग? हा, फिल्म मेकिंग स्कूल्स बॅचलर्स. Hello everyone, how are you? Good morning. Today is the day where I'm going to take the interviews and yes, it's 9:10 सकाळची वेळ आहे. कॅन्डिडेट्स आलेले आहेत आणि आता पुढं जे काय होईल ते तुम्हाला बघायला मिळेल. सो लेट्स स्टार्ट द इंटरव्ह्यूज अँड टुडेज व्लॉग. ती लगेच मार्केट कॅच करते आणि मग ते टीनेजर्समध्ये हे होतं की आपण तिकडे जाऊया. आता तर जसं शॉर्ट फॉर्मचे क्लासेस येते असतात 8-10 दिवसाचे, तर तसं ते मार्केटिंग जास्त झालं तर ते लॉंग टर्ममध्ये पण ते Definitely, I want that. But you know that how can it will be socialized on any platform, social media. म्हणजे ते सगळ्यांना पोहोचेल, काय केल्याने आपल्याला ते ऑर्गॅनिक रीच मिळेल, आपले ॲडमिशन वाढेल. सो यू हॅव एनी आयडिया और यू नो द टेक्निक ऑफ दॅट थिंग पर्टिक्युलरली? जर हे चांगलं एक्सपेक्ट झालं तर हे मला फुल टाईम करायला पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बिकॉज मी मास्टर्सची डिग्री सायन्स करताना मी फिल्म मेकिंगचं आहे ते पण विचार करते आणि त्याला पण म्हणजे साईड बाय साईड 2 चालू आहे माझ्याकडं. फिल्म मेकिंगचे क्लासेस चालू आहेत? क्लासेस नाही मी करत आहे, पण मी मास्टर्ससाठी त्याला मी अप्लाय करणार आहे. सो फिल्म मेकिंग? हा, फिल्म मेकिंग स्कूल्स बॅचलर्स. मी तेव्हा माझं अगदीच बोलायला झालं ना, तेव्हा मी फक्त डान्समध्येच होतो ना. माझं फिल्म इंडस्ट्रीतलं ॲज अ डायरेक्टर किंवा ॲक्टिंग किंवा फिल्म मेकिंग माझं कुठलंही काम तेव्हा नव्हतं चालू. हा, त्याची माहिती होती, पण ॲज अ एस्टॅब्लिश दॅट टाइम आय वॉज अ इंटरनॅशनल कोरिओग्राफर. हे कन्फर्म आहे. बट जे किंवा ज्या लेवलनी मी फिल्म मेकिंगला म्हणजे मी थोडक्यात सांगतो की फिल्म मेकिंग मी 17 महिन्याच्या पडद्यासाठी करतो. कधी काय करायचं असेल दॅट इज अ ट्रेंड. म्हणजे मला मी त्याच्याशिवाय दुसरं कुठलंच काम करत नाही. ओटीटीला पण आवडत नाही. वी हॅव दॅट थिंग हिअर. आता मी नाटक लिहिलेलं आहे, कमर्शियल माझं काम चालू होईल त्याच्यावर. पण मग काय होतं माहिती बाळा, मी पोचत नाही सहीकडे, कारण की मी काइंड ऑफ तुमच्यासाठी ऑर्थोडॉक्स टाईप आहे. आता ॲडोबी प्रीमियर प्रो शिकते कुठे म्हणजे व्हिडिओज एडिट करून यूट्यूबवर. अच्छा, यूट्यूबवरूनच शिकतोस, कुठं कोर्स नाही आहे? नाही, कोर्स. जर तुला रेटिंग द्यायची असेल 10 आउट ऑफ युअरसेल्फ टू एडिटिंग स्किल्स, आत्ता सध्या जेन्युइनली वेअर यू स्टँड 10 आउट ऑफ 7. आणि का असं वाटतं की आपण अजून 3 मार्क्स काय कशासाठी? कॅपकट मला चांगला यूज करता येतो, पण त्याच्यामध्ये आधी वाटायचं की खूप चांगले फीचर्स येते आहेत, पण जसे नवीन सॉफ्टवेअर्स. मग आता ॲम्बिशन काय आहे की आता जसं जॉबचं चाललंय, पण लाईफमध्ये काहीतरी गोल असतो ना की बाबा मला हे बनायचं आहे किंवा मला हे करायचं आहे. मला बिझनेसमॅन व्हायचं. बरं, होय का? स्वतःचा शॉप टाकायचं आहे ज्वेलरीचं. आणि ते किती वर्ष आपला जर 21 चालू असं समजा, एक वयाच्या ह्या वर्षापर्यंत मला करायचं असं काय आहे का? हाय ठेवले बरं 25 पर्यंत माझं म्हणजे स्टेबल तर व्हायला पाहिजे मी फायनान्शियली. तिथनं पुढे मी विचार करेन की योग्य आहे का माझ्यासाठी, कारण की गोल्डचे रेट वाढत चालले आणि त्या फील्डमधून मला येतो. आता 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मग ते सोडून हे का? हे कसं ते पॅशन माझं. घरचे अलाउड करतात? चालते. कुठं जायचं आहे का, काय काम आहे? नाही. मग 9 ते 7 असं काम होतं. ते काय वाटलं मला थोडंसं म्हणजे फ्रेश जेवण वगैरे आणि टायमिंगवर झोपलं. हा, मी 9 ते 9 म्हणतोय. डिपेंड करते की आपल्या बॅचेस कधी संपतात, काय संपतात त्याच्यावर. 8ला पण जमेल, 8ला तर मोस्टली सवय कशात. हा.
इव्हेंट्स असतील काय असेल तर त्या टायमिंगला काम करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. बरं, त्याच्यानंतरचा प्रश्न असा आहे, जर आपल्याला बाहेर शूटिंगला कुठं जायचं आहे, मला माझे शूट्स आहेत आउटडोअर, मी स्वतः एक फिल्म डायरेक्टर काम करतो, माझं मोठं प्रोजेक्ट चालू आहे, तर मग माझ्याबरोबर ट्रॅव्हल करायला आवडेल का? आवडेल. फक्त आता याच्यात पुढं फ्युचर स्टडीजसाठी काय प्लॅनिंग आहे का? दुसरं काय जॉब शोधायचं आहे किंवा दुसरं करिअर करायचं आहे किंवा दुसरं काय शिकायचं आहे, असं काय प्लॅनिंग आहे का? संडेला ह्याच्यावर आपण प्रॉपर चर्चा करणार आहोत. जर सिलेक्ट झालो तर राऊंड मध्ये किती, का, कशी ही सगळी त्याच्यात राहणार आहे फायनल, आणि ते आपण त्याच्यावर काम करू की तुम्हाला परमनंट होण्यासाठी काय असेल, जर नसेल तर टेम्पररी काय एक टाइम पिरियड असतो, तर ते आपण सगळं संडेला आपण बोलणार संडेच्या राऊंड. संडे असो नाही तर मंडे असो, यायला काही प्रॉब्लेम नाही आहे ना. जर संडेला सुट्टी असेल तर सुट्टी पण देईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. बॅचेस असेल तर मात्र यावं लागेल, चालेल ना? चालेल. कारण हे आवडतं काम आहे म्हणून विचारतोय. चालेल. जसं ओंकारला हे काम आवडतं तसं मला डान्स शिकवायला आवडतं, ऍक्टिंग शिकवायला आवडती, शूटिंग्स करायला आवडतात फिल्म्स मध्ये, हा. तर ते त्याच्यासाठी जर काम असेल तर येशील ना? हो, येईल ना सर. ठीक, मग आपण थांबूयात आज इथं, आणि जर ह्याच्यात शॉर्टलिस्ट झालं तर उद्या संध्याकाळपर्यंत होपफुली ऑल दी बेस्ट म्हणतो की तुम्हाला संडेचा कॉल यावा. संडेला आपलं एक फायनल राऊंड राहील, त्या राऊंडमध्ये आपण सिलेक्शन राऊंड असं म्हणूया, आणि मग पुढचं त्याच्यात डिस्कस करू. ऑल दी बेस्ट. थँक्यू. खूप सुंदर दिलेला आहे इंटरव्ह्यू, आवडलाय. आपण भेटू ठीक आहे. तर संध्याकाळपर्यंत येतो का उद्या? उद्या दुपारपर्यंतच येईल, कारण माझी उद्या दुपारपर्यंतच लाईट अप आहेत इंटरव्ह्यू. एकदा ते झाले की सगळ्यांची शॉर्ट लिस्ट करून तुम्हाला सांगितलं. चालेल. ओके, चल बाय. थँक्यू. येस.